नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनकडून आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, India aims to double manufacturing share in GDP to 23% by 2047. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनने म्हटले आहे की इंडियाचा प्लान आहे की आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा शेअर GDPमध्ये 12% 23% करण्याचा. आणि मित्रांनो, हे सगळं होणार आहे ओव्हर द नेक्स्ट 2 डिकेड्स. आणि मित्रांनो, 2 डिकेड्स म्हणजे होतात 20 वर्ष. आणि मित्रांनो, याकरिता इंडिया फोकस करेल 14 आयडेंटिफाय सनराईज सेक्टर्सवर, ज्यामध्ये सेमीकंडक्टर्स, रिन्युएबल एनर्जी कंपोनंट्स, मेडिकल डिव्हाइसेस, बॅटरीज आणि लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज सेक्टर ॲड आहे, असे मित्रांनो फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियाच्या हूवर इन्स्टिट्यूशन येथे म्हटले आहे. तर मित्रांनो, चला आता बघूया यामुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, सेमीकंडक्टर सेक्टरमुळे आपण CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड मुरुगप्पा ग्रुपची जबरदस्त कंपनी आहे. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.06%, FISची होल्डिंग आहे 12.97%, DISची होल्डिंग आहे 13.58% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.39%. आणि मित्रांनो, सेमीकंडक्टर्स सेक्टरमुळे आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.27%, FISची होल्डिंग आहे 21.81%, DISची होल्डिंग आहे 23.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.86%. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी कंपोनंट्स सेक्टरमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 13.25%, FISची होल्डिंग आहे 23.04%, DISची होल्डिंग आहे 8.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 54.98%. आणि मित्रांनो, तसेच रिन्युएबल एनर्जी कंपोनंट्स सेक्टरमुळे तुम्ही अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, FISची होल्डिंग आहे 11.71%, DISची होल्डिंग आहे 6.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. तसेच मित्रांनो, तुम्ही रिन्युएबल एनर्जी कंपोनंट्स सेक्टरमुळे टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये आपण फक्त सेमीकंडक्टर सेक्टरचे स्टॉक आणि रिन्युएबल एनर्जी कंपोनंट्सचे काही स्टॉक
बघितले. परंतु मित्रांनो, तुम्ही त्याचसोबत मेडिकल डिव्हाइसेस, बॅटरीज आणि आणि लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजचे स्टॉकसुद्धा स्टडी करू शकता. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.